इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स ऑकर. शब्द लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन. मी तुम्हाला काहीतरी दिले, त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी दिले. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्झॅक्शन. जर मी फक्त तुम्हाला काहीतरी देऊन टाकलं, वापस काही घेतलं नाही, and it is not a transaction, then it is either a donation or it is just a goodwill. ठीक है, it is not a transaction. With a country between various countries, transaction decides country's production. म्हणजे तुम्ही किती दुसऱ्या देशाला काही काही देतायत. ट्रम्प तात्या आता उड्या मारतायत, तो काय करतायत ते दुसऱ्या देशांकडून मी काय विकत घेणार नाही. दॅट्स व्हॉट ही इज टेलिंग. सो दॅट इज कॉल्ड ॲज प्रोडक्शन. हाऊ मच वी आर प्रोड्युसिंग, हाऊ मच वी आर एक्सपोर्टिंग. आपण एक्सपोर्ट करतो, त्यांचा डॉलर आपण डॉलरमध्ये विकतो, त्यांना डॉलर आपण आपल्या देशात आणतो. सो आपल्या देशाचं प्रोडक्शन जास्त आहे, ते आपण देश प्रोड्यूस जास्त करू शकतो. ठीक आहे, मॅन्युफॅक्चर जास्त करू शकतो. बट आपला देश जर गहू जास्त मॅन्युफॅक्चर करतोय ते वेगळं. दॅट इज कमिंग फ्रॉम नेचर. म्हणजे प्रायमरी ॲक्टिव्हिटीमधून जर तुम्ही काहीतरी प्रोड्यूस करताय, देन यू विल नॉट बी कॉल्ड ॲज डेव्हलप्ड कंट्री. तुम्ही जर सेकंडरी ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीमधून जर जास्त प्रोड्यूस करताय, देन यू विल बी कॉल्ड ॲज डेव्हलप्ड कंट्री. मग मी USA का बोललो? USA इज अ सर्व्हिस बेस्ड कंट्री. टर्चरी ॲक्टिव्हिटी ते सगळ्यात जास्त चालते. म्हणजे कम्प्युटर एक्सेट्रा सर्व्हिसेस तुम्ही बघत असाल, आज जे काही इंटरनेट आपण वापरतो तेही USA वरतून येतं, ईमेल आपण वापरतो तेही US वरतून येतं, विंडोजचे PC वापरतो, मॅकबुक वापरतो, ॲपलचे वस्तू वापरतो, ह्या सगळ्या US मधून येतात. इंटरनेटचं मदर आहे USA. सो दिस मीन्स USA इज अ सर्व्हिस बेस्ड कंट्री. जी कुठली कंट्री सर्व्हिस बेस असते, प्रायमरी सेक्टर नाही, सेकंडरी सेक्टर नाही, टर्चरी सेक्टरवरती डिपेंडंट जी कंट्री असते त्या कंट्रीला डेव्हलप्ड कंट्री म्हणतात. आणि ह्या दोन सेक्टर्सवरती ज्या कंट्री डिपेंडेंट असतात त्यांना आयदर डेव्हलपिंग ऑर लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतात.